नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवर जाणार आहोत. दादरवरनं फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर बाबासाहेब आंबेडकरांची ही चैत्यभूमी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे म्हणजे आपण पोचलेलो इकडे आणि समोरासमोर एकदम ते पूर्ण फोटोज मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बुक्स वगैरे मिळतात तिकडे. हा आपला स्ट्रीट आहे आणि आपण आता पोचलेलो इथे जवळच आहे. इथून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आणि इथे असे बरेच छोटे छोटे शॉप्स आहेत. तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे बुक्स, त्यांची प्रतिमा हे सेल करण्यासाठी तिथे अवेलेबल असते. आणि हे बघा, इथे आपण एंट्रन्स आहे, त्याचा गेट आहे स्टार्टिंगचा, स्तंभ बोलतात त्याला. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे समोर त्यांनी असं पूर्ण लिहिलेलं आहे. आणि इथे पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कधी झालं आहे काय, सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या आहेत. आणि त्याच्याच बाजूला एक संत ज्ञानेश्वर उद्यान म्हणून आहे. ते तुम्ही बघू शकता की इथे कॉर्नरलाच नाव लिहिलेलं आहे. आणि गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे हे. म्हणजे इथे सॅटर्डे संडे जर तुम्ही आले तर इथं पूर्ण पॅक असतं. आणि बाजूलाच समुद्रकिनारा लाभलेला आहे आपल्याला इथे बाजूलाच, बघू शकता हे तुम्ही. आणि याच्यासमोरच सीलिंग हा इकडनं ब्रिज गेलेला आहे एक बाजूने, वैभवशाली दादर. आणि ते जैन मंदिर हे दिसते तुम्हाला, हे जैन मंदिर, हा समुद्र किनारा आहे. पण आता पाऊस वगैरे नसल्या कारणाने तो पूर्ण कचरा वगैरे तिकडे बाहेर आलेला आहे. पाऊस चालू असतं तेव्हा इथे काहीच नसतं. आणि हे बघा, इकडनं आपण बघू शकता, हे आतमधल्या साईडनं हा व्ह्यू दिलेला आहे. आणि इथे बरेच असे डान्सर्स वगैरे येतात, ते शूट करतात, कारण की ते ह्या लोकांनी प्रॉपर बनवलेलं समुद्राच्या किनारे असल्यामुळे. आता हे दोन थायलंडचे आहेत का चायनाचे आहेत माहीत नाही आपल्याला, पण हे बॉलिवूड सॉंग्सवर डान्स करतात आता इथे. ह्या दोघीजणी त्यांच्यासमोर शूट करतात. हा सीलिंग आपला ब्रिज आहे ना, तो पण आहे. काय नजारा आहे हा, तुम्ही बघू शकता समुद्रकिनारी. आणि आता ह्या साईडला जर तुम्ही बघितलं, याच्या अपोजिट साईडला वैभवशाली दादर, हा एवढा मोठा बीच आहे ना हा इकडचा समोरचा, तिथे पब्लिक येतात. आणि हे बघा, इथे सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे बुक्स तिथे आहेत. अशाच माहितीसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.